नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. एफआरपी निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा. बीड जिल्ह्यात 900 कोटींची गुंतवणूक, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. संजय घाटगेंचा भाजप प्रवेश म्हणजे भाजपसह मुश्रीफांना धोका, संजय पवार यांचं वक्तव्य. आणि उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करून एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतलाय. मात्र साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर बटीक झालेले राज्य सरकार या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. या प्रकरणी पुन्हा एकदा राज्य सरकारला चारी मुंड्या चित केल्याशिवाय सोडणार नसल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी जी म्हण आहे ती राज्य सरकारच्या बाबतीत तंतोतंत लागू पडलेली दिसते. त्याचं कारण 21 फेब्रुवारी 2022चा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यानं एफआरपी देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली होती. हा शासन निर्णय मुळात बेकायदेशीर होता म्हणून उच्च न्यायालयामध्ये मी त्याला आव्हान दिलेलं होतं आणि 17 मार्च 2025ला उच्च न्यायालयानं कडक ताशेरे ओढत 21 फेब्रुवारी 2022चा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि एक रकमी एफआरपी देण्याचा मार्ग मोकळा झाला. या आदेशानुसार आज शासन निर्णय झाला, परंतु सरकारनं साखर कारखानदारांचं बटीक असल्यासारखं पुन्हा आणि आपलं वर्तन ठेवलेलं आहे आणि जणू काही या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायचं आहे अशा आविर्भावात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून एक नवा शासन निर्णय झाला. बीडमध्ये तब्बल 900 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बीड जिल्ह्याचा आकडा सध्या फक्त 35% असून इतर जिल्ह्यांमध्ये हा आकडा 120% पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच बीड जिल्ह्याचा उद्दिष्टांक पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील असंही उदय सामंत यांनी सांगितलंय. मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की बीड जिल्ह्यातल्या या उद्योग परिषदेमध्ये स्थानिक उद्योजकांनी 900 कोटी रुपयाची गुंतवणूक या संपूर्ण जिल्ह्याच्या परिसरामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामधनं असंख्य रोजगार निर्मिती देखील होणार आहे. एक गोष्ट खरी आहे की बीडमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधला आपला जो आकडा आहे आमचा तो फक्त 35% आहे. म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 100% झालाय, 120% झालाय. सगळ्यात शेवटच्या काही क्रमांकांमध्ये असलेला हा बीड जिल्हा आहे. मी आजच्या उद्योग परिषदेच्या निमित्तानं आमच्या अधिकाऱ्यांना मी समज दिलेला आहे की पुढच्या महिन्याभरात हे जे टार्गेट आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं हे पूर्ण झालं पाहिजे. कारण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही अशी योजना आहे की ज्याच्यातनं तरुण, तरुणी आणि बचत गट हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी संजय घाटगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. उगवत्या सूर्याला नमस्कार करणं, पक्ष बदलून सत्तेबरोबर जाणं हे संजय घाटगेंचं धोरण असल्याची टीका ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे. तसेच समरजित घाटगे यांनी शिवसेना ठाकरे पक्षात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील संजय पवार यांनी म्हटलंय. ह्या संजय बाबांच्या आधी सुद्धा आम्ही महाराष्ट्रात भले भले आम्हाला सोडून गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी, सत्तेसाठी उड्या मारून गेले. मातोश्रीला फसवून गेले, विश्वासघात केला मातोश्रीचा. तिथं आम्हाला कुठं धक्का बसला नाही. आम्ही मजबूत होत चाललेलो आणि मजबूत होणार होतो आम्ही. त्यामुळे संजय बाबा गेले काय आम्हाला काही फरक पडणार नाही. संजय बाबा कशासाठी गेले, काय गेले हे सगळ्या जनतेला माहिती आहे. किती पक्ष झाले संजय बाबा घाटगेंचे? माझ्या मते 5 ते 6 पक्ष झाले.
प्रत्येक ठिकाणी उगवत्या सूर्याला नमस्कार करणं ही त्यांची पद्धत आहे आणि तिथलं राजकारण आहे ते गटातटा राजकारण आहे. त्यामुळे कुठं गेले काय गेले तर आम्हाला फरक पडत नाही. आमचं शिवसेनेचं केडर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग राहणारच. दोघं चौघ इकडे गेले म्हणून आम्हाला धक्का बसत नाही. नेमका याचा फरक कोणाला पडणार कागदमध्ये काय? कागलमध्ये राजकारण फार वेगळं होणार आहे भविष्यामध्ये आणि मला खात्री आहे भविष्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आमचा उमेदवार देतील तो तिथं आमदार राहील भविष्यामध्ये, ही मला खात्री आहे. नाही 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 कधीच. मुश्रीफ साहेब उलट मुश्रीफ साहेबांना हा तुम्हाला सांगतो धोक्याही घंटा आहे. मुश्रीफ साहेबांना भाजपची जी चाल चाललेली आहे ती भाजपची चाल आहे. भविष्यामध्ये एकला चलो जर त्यांनी जर घोषणा केली तर भाजपचाच उमेदवार तिथं कागलमध्ये असेल आणि तो मुश्रीफ साहेबांची आणि त्याची लढाई होईल ही शक्यता नाकारता येत नाही. त्या मुश्रीफ साहेब अडचणीत येणार आहेत. 13 प्रवेश दिल्यामुळे भाजपचं टार्गेट मुश्रीफ साहेब आम्ही नाही आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे जालन्याच्या छत्रपती भवन येथे बैठकीसाठी आले होते. तत्पूर्वी मंत्री सामंत आणि खासदार भुमरे यांनी पैठण फाटा येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यावेळी तिघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान यावेळी मनोज जरांगे यांनी सामंत आणि भुमरे यांचं स्वागत करून त्यांचा सत्कार केलाय. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. आपण आपल्या घरी एका व्यक्तीची व्यवस्था करू शकत नाही, इथे तर नंददीपने आजपर्यंत 600 मनोरुग्णांचं यशस्वी पुनर्वसन केले. यासाठी मनाची तयारी आणि मोठी ताकद लागते, असं प्रतिपादन तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांनी केले. मंगळवारी यवतमाळमध्ये नंददीपच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. संदीप शिंदे आणि नंदिनी शिंदे दाम्पत्य अशा बेघर मनोरुग्णांचं पुनर्वसन करत असल्याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केले. सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून शहरात 41 अंश सेल्सिअस तापमान असून मान खटाव तालुक्यात तापमानाची 43 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आली असून जिल्हा रुग्णालयात उष्माघात विभाग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे उन्हाचा अति त्रास जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल खाडे यांनी केले. सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना झाला नाही. बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी प्रहारचे तालुकाध्यक्ष रवी जाधव यांनी यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयासमोर अर्धसमाधी घेत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळी प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत.
साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडाऱ्यात सातबाऱ्यावर नावाची दुरुस्ती करण्यासाठी 3,000ची लाच स्वीकारताना सहाय्यक महसूल अधिकारी सुनील लोणारे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या पत्नीचं नाव सातबाऱ्यावरून कमी करण्यात येऊन अन्य व्यक्तीचं नाव नजरचुकीनं सातबाऱ्यावर चढवण्यात आलं होतं. ही चूक दुरुस्त करण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी सुनील लोणारे यांनी 3,000 रुपये लाचेची मागणी केली होती. ती घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. राज्य शासनानं 22 नोव्हेंबर 2019 रोजी जारी केलेले परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावं अशी जोरदार मागणी हिवताप व हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितलं की या आधीही त्यांनी नागपूर, मुंबईसह इतर ठिकाणी या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर संबंधित परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा पुण्याचे सहसंचालकांनी तेच पत्रक पुन्हा लागू केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मागण्यामध्ये जे 22 नोव्हेंबर 2019चं पत्रक आहे ते रद्द करावं, अशी आमची मागणी आहे. त्याच्यापूर्वी 2019ला मी नागपूरला, मुंबईला या ठिकाणी याच परिपत्रक रद्द करण्याबाबत आंदोलन केलं होतं. त्याला स्थगिती मिळाली होती आणि तेच परिपत्रक सहसंचालक पुणे यांनी 26 मार्च रोजी परत हे शासन परिपत्रक काढलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं एकत्र येत त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी यांच्या डोक्यावर गजानं वार करण्यात आले, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून डोके फोडलं गेलं आहे. या प्रकरणात मनोज रावसाहेब गाढवे आणि संजय गाढवे यासह 10 ते 15 जणांनी मारहाण केल्याचा आरोप खुद्द अमोल चौधरी यांनी केला. विशेष म्हणजे कोणतेही कारण नसताना हा हल्ला करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मी अमोल पंढरनाथ चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य, आष्टी तालुका, माझी पत्नी धामणगावची माजी सरपंच. 2025चा जो यात्रा महोत्सव होता त्यामध्ये सय्यद हसन साहेबची मिरवणूक आणि हनुमान जयंती अशी एकत्र यात्रा होती. त्यामध्ये संध्याकाळी 10-10:30च्या दरम्यान देवप्रस्थान झाला. त्यानंतर साधारण पाठी 4:30-4:15च्या दरम्यान, म्हणजे इतकं एक्झॅक्ट मला टायमिंग सांगता नाही यायचं, त्यावेळेस मला मारहाण झाली. साधारण मी आणि माझा चुलत भाऊ गणेश चौधरी आम्ही बरोबर होतो.
यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.